नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा किती धुकं पडलंय. तर शंभू स्कूलला गेला होता, त्याचं आवरून दिलं. त्यानंतर मी घरातली कामं जी आहे ती आवरायला घेतली. आहोंला देखील ऑफिसला जायचं होतं. तर श्रावण चालू झाला आहे, तर बाहेर धुकं पण आणि पाऊस पण सारखा असा भुरभुर चालू आहे. आजपासून श्रावणाला सुरुवात झाली. तर मी इथं स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण त्यांना टिफिन द्यायचा होता शंभूला देखील आणि आहोंला पण. तर स्वयंपाक वगैरे झाला होता. त्यानंतर आता घरातली जी कामं आहे ती मला आज आवरायची होती. तर मी अगोदर इथं झाडू मारून घेत होती. आता पाऊस आहे त्यामुळे एवढी घाण काही येत नाही. म्हणजे आपल्याच घरातला कचरा वगैरे राहतो. त्यानंतर झाडू वगैरे मारला. आता कालची जी पूजा मांडलेली होती ती मला काढून घ्यायची होती आणि देवपूजा करायची होती. तर इथं मी जे कणकीचे दिवे परत नैवेद्य दाखवला होता तो एका ताटामध्ये काढून घेतला. म्हटले गाईला देऊन देऊ तो. आणि आता हे सर्व दिवे जे आहे, आता यामधल्या ज्या वाती आहे त्या सर्व काढून एका पंतीत मी काढून घेतल्या होत्या. कारण त्यामध्ये त्या अशा फेकायच्या नाही, तर त्यामध्ये कापूर टाकून संध्याकाळी जाळलं तरी चालेल किंवा सकाळी देखील जाळलं तरी चालेल. तर इथे मी सर्व ज्या वाती आहे ना त्या एका पंतीमध्ये काढून घेतल्या, म्हणजे दिव्यामध्ये काढून घेतल्या. म्हटले त्या जाळून टाकू, अशा फेकायच्या नसतात. आणि अशा पण आपल्या ज्या रेग्युलर दिव्यातली वात असते ना ती पण फेकायची नसते. त्या पण आपल्याला अशा एका याच्यामध्ये ठेवून अशा कापूर टाकून जाळवायच्या असत्या. त्यानंतर तुळशीची देखील देवपूजा करून घेतली. तर ब्रह्मकमळ बघा आज शक्यतो येईल असं वाटतंय. तर आता त्याला इकडे पुढे ठेवलंय मेन डोरच्या बाहेर. तर 2 कळ्या लागल्या, त्यामधलं एक आज जास्तीच मोठी कळी दिसत होती. त्यानंतर झाडांना देखील थोडं पाणी द्यायचं होतं. आता पाऊस तर सारखा चालतो, पण मग पुढच्या गॅलरीमध्ये जे आहे ना तर पाणी लागत नाही झाडांना, म्हणजे पुढच्या गॅलरीमध्ये पाऊसच लागत नाही. त्यामुळे झाडं अशी थोडी कोरडी कोरडी झाली होती. तर म्हटले झाडांना पाणी देऊन घेऊ अगोदर. तर सर्व झाडांना मस्त असं पाणी देऊन घेतलं. आता यामध्ये ना कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्यामध्ये जे पायनॅपल असतं त्याचं वरचं जे असतं ना अननसाचं, ते लावलेलं होतं. पण ते 1-1.5 वर्ष झालं त्याला काही येईना पण. आणि असं आता जर जवळ गेलं त्याला जसं धक्का वगैरे जर लागला तर त्याला बारीक काटे होते, ती हाताला टोचायची. त्यामुळे ते आता काढूनच टाकलं. म्हटलं काही येत पण नाही आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता पण होता, तर मग ते जास्ती गर्दी झाली होती. तर म्हटलं ते तरी व्यवस्थित येईल कढीपत्त्याचं. तर मग ते काढून टाकलं. हे बघा एवढा मोठा कढीपत्ता झाला आहे. त्यानंतर इकडं देखील आता हे मनी प्लॅन्टची जी कटिंग केली होती ना तर त्याला देखील असे छोटे छोटे परत फुटलेले आहे. आणि इकडं आपलं जे आंबा आहे तो त्यातला एक इकडे ठेवला आहे, थोडंसं चेंजेस करून घेतले. त्यानंतर हे जे झाड आहे आता त्याच्या शेजारी हे खाऊचे पानं, म्हणजे आपल्या नागवेलीचा वेल असतो तो वेल आहे, त्याला पण डेर फुटत आहे, बारीक बारीक नवीन पानं येत आहे आता. तर या झाडांना पाणी लागत नाही आणि ऊन पण पुढच्या गॅलरीत एवढं असं येत नाही. ऊन तर सध्या पडतच नाही, आभाळच आहे. तर ते पण झाड आहे ना थोडेसे असे पानं असे म्हणजे गळल्यासारखे होते आणि त्यावर बारीक असा काळपट कलरचा मावा पण येतोय त्यावर, हे बघा. तर घरातली सगळी कामं जी आवरली होती, आता 4-5 दिवस झाले मशीन काय बघितलं नव्हतं. काही ड्रेस टिपा मारायला गेले होते कस्टमरचे. तर म्हटले आज स्कूलला जायला होता, अहो घरी नव्हते, ते पण ऑफिसला गेले होते. तर म्हटले आता ह्या ड्रेस जे आहे ते टिपा मारून घेऊ, कारण कस्टमरचे ते द्यायचे होते त्यांना. तर इथे मी टिपा मारायला घेतलं होतं. आता 2-3 दिवसापासून, म्हणजे 3-4 दिवस झाले असेल, तसं मशीनवर काही बसलेलीच नाही, काही शिवलं पण नाही. तर या 4-5 ड्रेस होते त्यांना टिपा मारून घेतलं. काही कस्टमरचे ब्लाऊज पण शिवायचे होते. तर म्हटलं आज बघू किती होतं ते, तेवढं जेवढं होईल तेवढं करू म्हटलं. बाहेर तर म्हणजे ऊन पण नाही आहे आणि आभाळ आलेलं आहे. आता श्रावण चालू झाला आहे त्यामुळे असं राऊंड राऊंड श्रावण पाळ्यासारखे पाऊस आहे ना तो येत राहतो. म्हणजे इतक्यात असं थोडं उघडतं आणि लगेच पाऊस येतो. तर कपडे पण वाळत नाही. 2-3 दिवस मस्त मध्ये छान ऊन पडत होतं तर कपडे पण वाळत होते.
पण आता पाऊस येतोय त्यामुळे कपडे पण वाळत नाही. त्यानंतर आता ड्रेसला टिपा मारून झाल्या होत्या, तर मला आहे ना ब्लाऊज देखील कट करायचं होतं, कटोरी ब्लाऊज. ती इथं म्हटले कट करून घेऊ, तर तेच मी इथं पॅटर्न ठेवून जे आहे ते मार्किंग करून घेत होती. तर बाकी पण दुसरं एक होतं ते पण मला एक म्हटले अगोदर एकावर ड्रॉ करून घेऊ आणि दोन्ही सोबतच कट करू ठेवू. तर बघितलं तर ते अस्तर थोडंसं मागे पुढे होते, तर मग ते बसत नव्हतं. त्यामुळे मग एकच कट केलं. म्हणले वेळ वाचला असता दोन्ही जर सोबत एकावर एक ठेवून जर कट केले असते तर. म्हणले थोडं थोडं शिवून घेऊ, मग सर्वच एक सोबत आलं ना मग शिवायला पण जीवावर येतं. थोडं थोडं एक एक दोन दोन शिवत असलं मग जास्ती साचत पण नाही ब्लाऊज. तरी इथं माझं आता तेच चालू होतं. अस्तर वगैरे कट करून घेत होती मी इथं. म्हणजे अगोदर जे पॅटर्न आहे ते अस्तरवर ड्रॉ करून घेत होती आणि अस्तर देखील काही वाढवायचे होते तर ते वाढवून देखील घेत होती. तर शंभूचा देखील स्कूलमधून यायचा टाईम झाला होता. तो आल्यानंतर त्याला थोडं वेळ म्हणजे जेवण वगैरे करतो, त्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि त्याला पण झोपी लावायचं असतं. कारण मग आपण लक्ष दिलं नाही ना मग झोपत नाही तो आणि मग सकाळी लवकर उठावं लागतं, मग त्याची झोप होत नाही आणि परत 4 वाजता त्याला क्लासला पण जावं लागतं. तर मग स्कूलमधून आल्यावर थोडा वेळ त्याला जेवायला वगैरे द्यायचं, थोडा वेळ खेळतो तो, मग नंतर त्याला झोपी लावते. तर तो येईपर्यंत म्हटले जेवढं होईल तेवढं मग इथं माझं ब्लाऊज म्हणले आहे कट करून घेऊ आणि स्टिच पण झालं तर बघू. कारण त्याला 12:30 पावणे 1 वाजतो यायला. तर इथं मी तेच कटिंग करून घेत होती. आता हे जे ब्लाऊज आहे ना, हे फिटिंगला म्हणजे हे पॅटर्न जे काढले आहे, तर हे आपलं जी तुम्ही आता बघितलं असेल प्रिया मॅमच्या मेथडनुसार हे पॅटर्न काढले, तर ते ना फिटिंगला खूप छान बसतं हे ब्लाऊज. तर मी आता तेच होतं तर तेच इथं अस्तर ड्रॉ करून घेत होती. आता सर्व पॅटर्न ड्रॉ झाले होते. तर क्रॉसपट्टी देखील इथं ड्रॉ करून घेत होती. सर्व पॅटर्न ड्रॉ करून कट करून घेऊ आणि मग म्हटलं ब्लाऊज स्टिच करू. ते इथं आता मी क्रॉसपट्टी देखील ड्रॉ करून घेतली. म्हणजे अस्तर आपल्याला जेवढं लागतंय ते मार्जिन वाढवून घ्यायची असते. तर वाढवून घेतली. त्यानंतर मी इथं चेक करून घेते की बरोबर आली की नाही असं. कारण शिलाईमध्ये कमी जास्त झाल्यापेक्षा आत्ताच चेक केलेलं बरं. तर मग इथं मी चेक करून घेत होती क्रॉसपट्टी कमरचं मेजरमेंट घेऊन. ते इथं पूर्ण आता ड्रॉ झालेलं होतं आपलं पॅटर्न ठेवून. तर हे जे अस्तर आहे मी ते यावर ठेवून बघत होती. म्हटले ठेवून बघू जर दोन्ही जर सोबतच झाले कट, कारण एकाच मापाचे 2 ब्लाऊज होते. पण थोडंसं बघा इकडे अर्धा 1 इंचाचा फरक पडत होता. परत मग ते कमी जास्त होऊन जातं. मग त्यामुळं म्हटले जाऊ द्या, एकच कट करू. तर इथं म्हटले अगोदर एक कट करून घेते. त्यानंतर बघू म्हटले दुसरं. कटिंग केलं असलं ना, मग स्टिचिंगला वेळ लागत नाही. जसा वेळ भेटला तसं आपण स्टिच करून घेतो मग. ब्लाऊज तर खूप शिवायचे पडले. माझे देखील बाकी आहे. काही कस्टमरचे पण आले. पण घरातले काम आता चालू होतं त्यामुळे घरातले करता करताच खूप वेळ होऊन जातो. त्यानंतर शंभू येऊन जातो. त्याचं आवरायचं असतं आणि त्यालाच वेळ होतो. परत संध्याकाळी त्याला उठवायचं, त्याला क्लासला जायचं असतं. परत तिथून येत नाही तो, तर त्याचा होमवर्क वगैरे घ्यायचा. परत मग स्वयंपाकाचा टाईम होऊन जातो आणि रात्री मग स्वयंपाक जर लेट झाला, रात्रीची कामं लेट झाली ना, तर मग परत अजून उशीर होऊन जातो. तर बघा आता तो अ, दुपारी त्याला झोपवलं होतं. आता क्लासला जायचं होतं. तर क्लासला चालला होता. आता 4 वाजले होते. तर तो क्लासला गेला. त्यानंतर जे ब्लाऊज मी दुपारी कट केलं होतं, मग ते म्हटलं आता स्टिच करू जेवढं होईल तेवढं. तर मी इथं स्टिचिंगला घेतलं होतं ब्लाऊज. आणि आता हे ब्लाऊजचं काय होतं, आता साडीतला पीस असला ना त्याला शिवायला थोडा वेळ लागतो. कारण त्याला पिनअप वगैरे लावावं लागते, नाहीतर मग असं सटकतं ते.
आपले जे दुसरे कडकमधले पीस असतात ना, ते पटकन शिवून होतं. आपण साडीतल्या पिसाला थोडा वेळ लागतो. तर इथं म्हटलं आता जेवढं होईल तेवढं शिवून घेऊ. आणि त्यानंतर आता तो क्लासला गेला होता. त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला पण लागावं लागेल पटकन. कारण पटकन स्वयंपाक केला, पटकन जेवणं झाली तर मग तरी लवकर झोपता येतं. कारण मग आपलं लेट झालं ना, मग सकाळी त्याला स्कूलला जायचं असतं. मग त्याची झोप होत नाही. मग चिडचिड करतो. मग त्याच्यासाठीच पटकन लवकर आवरायचं असतं. ती इथं आता मी बॅक पार्ट जॉईन केला होता. आता इथं बाही जी आहे ती बाही जॉईन करायची होती. पण बाही आहे ना, बाहीला दोन्ही साईडनी जॉईन द्यायची होते. कारण बाही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस होतं ना, ती कमी आलं होतं. मग त्यामुळे जॉईन द्यायचे होते. आता असे जर काही कुटाणे असले ना, मग अजूनच खूप वेळ लागतो. कारण सगळं पूर्ण व्यवस्थित असलं ना, पटकन शिवणं होतं. आता याला दोन्ही बाजूनी दोन्ही बाह्यांना जॉईन द्या. मग त्याच्यामध्येच आपला तेवढ्या वेळामध्ये आपली बाही स्टिच करून होते. मग आता इथे मी बाहीला दोन्ही साईडनी जॉईन देऊन घेत होती. तर बाहेर बघा, बाहेर थोडंसं असं ऊन पडल्यासारखं वाटतंय. वातावरण देखील बदललंय. म्हणजे बदलतं लगेचच असं. आता हे जरी तुम्हाला दिसत असेल लगेच थोडीशी सावली येते, थोडं लगेच ऊन येतं. ते बाहेरच्याच याच्यामुळे. कारण बाहेर लगेच थोडी सावली आली का थोडंसं लगेच उजाड येतो. म्हणजे ऊन नाही पडत, पण उजाड येतो. त्यानंतर म्हणजे काळे ढग अशा लेक भरून लगेच असं अंधार पडतो. त्यानंतर शंभू क्लासवरून आला होता. तर आल्या बघा आता त्याचे पप्पा पण आले होते. त्याचं आता हे हेलिकॉप्टर खेळायचं चालू आहे. सध्या आता त्याचं असं आहे, एक गोष्ट कळली ना ती तिच्या मागच घ्यायचं. आता थोडा वेळ म्हटलं खेळू दे, नंतर मग परत थोडा वेळ टी व्ही बघतो. मग नंतर होमवर्क करायचा असतो त्याला. तर इथं आता तो जे हेलिकॉप्टर आहे ते खेळत होता. तर बघा त्यांनी काय केलंय ते म्हणजे वरती गेलं, खाली पडलं का परत ते म्हणजे खराब झाले वरती खाली पडून. त्यानंतर बघा ती ही कळी जी आहे संध्याकाळच्या वेळेस ते इकडं नाही, पण ही आज हे असं वाटतं की हे फूल उमलणार. तर इकडे मी आज मस्त कुळथाची जिलेबी बनवली होती. तर पीठ वगैरे मळून थोडंसं सैलच मळायचं. आपल्याला हाताने जर करायची असली तर थोडंसं घट्ट राहू द्यायचं. आणि ह्या जर सोऱ्याने करायची असली ना, सोऱ्याने कसं पटकन होतं. पाणी उकळलं का पटकन म्हणजे त्यामध्ये आपल्याला नुसतं उकळत्या पाण्यामध्ये हे जे आहे ना, ते असं शेवाळ्यासारखं सोडायचं असतं. तसं हाताने करायला खूप वेळ लागतो. तरी इथे मी तर संध्याकाळच्या जेवणात मस्त जिलेबी बनवली होती कुळथाची. म्हटले आता फूल पण येईल असं वाटत होतं. तर म्हणले पटापट आवरून घेऊ, जेवणं वगैरे करून घेऊ. कारण मग परत पूजा वगैरे करून ते फूल रात्रीतूनच म्हणजे कोमेजून जातं. त्याला रात्रीच्या रात्रीच मंदिरात न्यावं लागतं. तर मग म्हणले आता पटकन जेवणं वगैरे झाले. ते 9, 9:30 पर्यंत उमलून जातं. मग त्याला तिथून मंदिरात आपण पूजा वगैरे करून शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीवर नेऊन ठेवायचं असतं. तर मग इथं म्हटलं अगोदर आता स्वयंपाक वगैरे आवरून घेऊ. तर इथं माझं तेच चालू होतं. फक्त बाकी लवकरच स्वयंपाकाला लागली होती म्हणजे पटकन होऊन जाईल. कारण बाहेर बघा तुम्हाला दिसत असेल उजाड पडलेला होता बाहेर. म्हणजे अजून अंधार झालेला नव्हता. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. आता श्रावण चालू झाला आहे ना, तर श्रावणामध्ये एक दिवा जो आहे ना, तो दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा असतो. म्हणजे चांगलं असतं. आपले जे पितृदोष वगैरे जो असला ना, तो नाहीसा होतो म्हणता. तर मग श्रावणामध्ये मी असं दक्षिण दिशेला आपली जी वात करायची आणि त्या दिशेला तोंड करून दिवा लावायचा असतो. तर संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली होती. तेपर्यंत जिलेबी देखील शिजून गेली होती मस्त. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतले. मस्त जेवण वगैरे झाले आणि फूल देखील उमललं होतं. मग त्याची देवपूजा मस्त पूजा वगैरे करून घेतली. तर बघा किती छान फूल उमललंय. म्हणजे एवढीच कळी होती. आणि कसं असतं ना, रात्रीच हे उमलतं आणि आपण जर रात्रीच्या रात्रीच त्याला जर मंदिरात नेलं नाही तर ते झाडाला जरी ठेवलं तरी सुकून जातं. तर मी इथं बघत होती आतमध्ये त्याला असं बारीक बियांसारखं आलेलं असतं. तर इथं बघा शंभूला पण पूजा करायची होती त्याची. तर मग इथं मी पूजा वगैरे करून आता तोडून घेतलं ते
आणि आता हे जे आहे ते मग मंदिरात ठेवायला नेलं. आमच्या जवळच तिथं मंदिर होतं. त्या मंदिरात आम्ही इथं गेलो होतो. मस्त मंदिरात आलो. त्यानंतर पूजा वगैरे केली आणि आता इथून घरूनच मी वगैरे आणला होता. पूजा करून ते पिंडीवर मस्त ठेवून द्यायचं होतं. तर इथं आता पिंडीला काय हळद कुंकू लावायची नव्हती. तर साईडनी बघा इकडं जे असते ना तिथं हळद कुंकू टाकले. अगोदरच पूजा वगैरे केलेली होती, कारण संध्याकाळची पूजा करता इथं मंदिरामध्ये. त्यानंतर पूजा वगैरे करून ओवाळून घेतलं. आणि आता हे जे फूल आहे हे पिंडीवर असं ठेवून दिलं. तरी इथं बघा याला पण पूजा करायची. आपण जसं केलं ना तसं याला पण करून बघायचं असतं. मस्त पूजा वगैरे केली. थोडा वेळ बसलो आणि तिथून घरी आलो. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर बघा अशा पद्धतीने जे आहे ते पिंडीवर मस्त असं ठेवून दिलं आहे ब्रह्मकमळ. किती सुंदर दिसतंय बघा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.